तर वळतोय पुढच्या बातमीकडे। महाड शहरापासून 25 किलोमीटर दूर असलेल्या नांदिवसे गावातील घरांवर डोंगराचा काही भाग कोसळल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो 21 जुलैच्या रात्री येथील एका घरावर मोठी दरड कोसळली होती, तर उर्वरित 20 घरांना मोठा धोका निर्माण झाला होता। सध्या येथील ग्रामस्थ नेमकं कसं जीवन जगतायत, त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी। पाहूया। आपल्यासोबत हे घर मालक आहे ज्यांच्यावरती 21 तारखेला दरड कोसळली होती आणि हा सगळा प्रकार घडला होता। त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय नेमका प्रकार त्या रात्री घडला होता आणि आता ते कुठे राहत आहेत। तर मला सांगा काय घटना घडली होती तेव्हा आणि कशा पद्धतीने तुम्ही स्वतःला वाचवलं आणि आता कुठे राहताय? आता मग आम्ही लोकांच्या घरी राहतो, पण आता रात्रीच्या वेळेला म्हणजे 3 वाजता पाऊस रात्री सुटलेला मुसळधार, त्याच्यामुळं आम्ही दरड कोसळले अचानक। त्याच्यामुळे काही लोकांनी आजूबाजूच्या आरडाओरड केल्या, त्याच्यामुळं आम्ही बाहेर असं पळायचं हे केलेलं। तेव्हा पळायला घरातनं पण असं बाहेर पळता पळता अंगणे बिंगणे चिखल येतो, पाय बी असे आमचे भरपूर जायचे। पण आमचा तो भाव घरामध्ये झोपला होता, त्याला जास्त जागा जाणवलं, त्याच्यामुळं तो त्यानं दरवाजे सगळ्यांनी रोखलं म्हणून आमचा बचाव झाला, वाल्यान ते पल काढलेले म्हणून। त्याच्यामुळं मग आम्ही वाचलो, नाही तर आम्हाला आणखी भीतीच वाटत होती। पाऊस पण मुसळधार होता, त्याच्यामुळे काय पळता पण येत नव्हता, तरी पण आम्ही आपलं पळत होतो, त्याच्यामुळे हे झालं आमचं बचाव। बरं, आता कुठे राहताय आणि जेवणाची व्यवस्था कशी? जेवणाची म्हणजे आम्ही आपल्या घरामध्ये आपलं बनवतो, खाता पिता आणि व्यवस्थित आपलं खाली जातो। लोकांच्या घरी आपल्या तिकडे गोसावी म्हणून आहेत, त्यांचे एक साईडला त्यांच्या घरी जाऊन आम्ही झोपतो तिकडे। हां, राहण्याचे वांदे आहेत म्हणजे? मग राहण्याचे वांदेच आहेत, मग करायचं का? आता हे अशी वेळ आहे रात्रीच्या वेळेला, आता जर आणखी परत काय झालं तर आम्हाला जीवाला धोकाच आहे ना। 2005ला ह्या ठिकाणी हा संपूर्ण चर पडलेले होते आणि त्याचा धोका आम्हाला होणार होता हे आम्हाला सुद्धा माहिती होतं। तर आता तर पावसानं करच केला। 2005ला पाऊस पडला, पण एक रात्रीत आमचे हे सगळे पूल बिल सगळे वाहून गेलं होतं, पण दुसऱ्या दिवशी तो निवांत पाऊस झाला होता। पण आता हा 5-6 दिवस पाऊस असल्याकारणे संपूर्ण हे जंगल, हे संपूर्ण दरड ही संपूर्ण खचलेली आहे। आता सुद्धा मी जंगलातनं फिरून आलो साहेब, बस का ना सांग। आणि तो तिकडचा भाग जर बघितलात तर भयानक अशी परिस्थिती आहे। आमचं क्लिअर म्हणणं आहे की आमच्या 30 कुटुंबांना तुम्ही स्थलांतर करा, कुठेही न्या, पण आमची 30 कुटुंब जिवंत राहणं गरजेचं आहे। आता इथं आमची विहीर सुद्धा आहे, विहिरीचं पाणी विहिरी साईडला नदी होती, ती पश्चिमेला होती, पण तीच नदी आता पूर्वेला गेली। आमची पाण्याची टाकी सुद्धा आता भयानक परिस्थितीच्या खालून चर पडलेले आहेत। कॅमेरामन उमेश स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील घाग प्रत्यक्ष त्या ठिकाणावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर स्वप्नील, आपण पाहतोय की महाड या शहरालगत अनेकदा या घटना घडतायत, आधी तळीये आणि आता या नांदिवसे या गावामध्ये देखील परत दरड कोसळलेली आहे। प्रशासनामार्फत काय पावलं उचलावी लागू शकतात? या ठिकाणी जे स्थानिक आहेत त्यांचं स्थलांतर केलं जाऊ शकतं का? एक गोष्ट जरा करेक्ट करतो, ही घटना ही चिपळूण तालुक्यातील नांदिवसे गावातली आहे आणि या ठिकाणी हा दरड कोसळल्याचा भाग आहे। 21 तारखेला ज्या पद्धतीने पाऊस झाला होता, ज्या प्रमाणात पाऊस झाला होता, हा संपूर्ण पावसाचा फटका इथल्या सह्याद्रीच्या भागातले जे गाव आहेत त्या गावांना बसला होता। त्यातलंच हे नांदिवसे स्वयंदेव गाव आहे आणि या गावात या सह्याद्रीच्या डोंगरालगत राहणाऱ्या ह्या ज्या वस्ती आहेत स्वयंदेव मधल्या, इथे मोठा डोंगराचा भाग घरावरती आला होता। मात्र त्यांचं सुदैव असं आहे की त्याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्थानिक जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या मदतीने या लोकांना सुखरूप तिथून वेळीच हलवण्यात आलं। मात्र आताची तिथली जी परिस्थिती आहे ही अत्यंत भयानक आहे, कारण गेल्या 40 वर्षामध्ये या ठिकाणी डोंगराला कोणत्याही प्रकारच्या तडा गेलेल्या नव्हत्या। मात्र हा जो आता जो पाऊस झाला, या पावसामुळे इथली जी परिस्थिती आहे, डोंगर आहेत हे मोठ्या प्रमाणात खचलेले आहेत आणि हे अशा अवस्थेत आहेत, जर मोठा पाऊस झाला तर केव्हाही जमीन ही ह्या इथल्या गावांवरती, इथल्या वाडी वस्तीवरती येऊ शकते आणि मोठी दुर्घटना घडू शकते, असं इथलं स्थानिक देखील सांगतात आणि आपण स्वतः तिथे जाऊन रिअलिटी चेक केलेलं आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना धोका आहे। इथून जवळपास 4 किलोमीटर अंतरावरती असलेल्या ओवळी या गावामध्ये देखील हीच परिस्थिती आहे। तिथे तर 2 धनगरवाड्या आहेत, जवळपास 100 लोकांची ती वस्ती आहे। 12 कुटुंब राहतात, त्याच्यामध्ये 50 ते 60 लोक आहेत। या लोकांची घरं तर अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहेत। त्यांच्यासमोर आता राहण्याचा मोठा प्रश्न आहे। सध्या ते शाळेमध्ये राहत असले तरी याच्या पुढे राहायचं कसं, हा देखील मोठा प्रश्न आहे।
हा संपूर्ण जो भाग आहे नांदिवसे किंवा इथला दसपट्टीचा चिपळूणचा भाग, या भागामध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे. तिवडी गावाचा अजून देखील संपर्क नक्कीच. प्रशासनाशी झालेला आणि या नाही. ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आता प्रशासनामार्फत काय पावलं उचलावी लागू शकतात किंवा उचलली जाऊ